आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाले। माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेतील अजित पवारांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल। काही का होईना माझी गोरगरिबांची मुलं लागली ना तिथे कामाला, पंपावर मुलं लागणं हे मला कमी पडायचं आहे। अरे पंपावरच पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला म्हणजे ते पण काही कमी पडायचं नाही। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून फेक नरेटिव्ह पसरवले जाते। अंबानींबाबत चुकीचं बोललो असल्यास राजकारण सोडेन, अजितदादांचं आव्हान। अंबानी पंपावर पेट्रोल चोरून कोट्याधीश झाले तर सिंचन MSCB घोटाळा करून आपण काय केलं? अंजली दमानी यांचा अजितदादांना खोचक सवाल। 5 वर्षात 20 वर्षांचा बॅकलॉग भरून काढा। विधानसभेप्रमाणे महानगरपालिकेतही परिवर्तन करायचंय। पूर्ण शक्तीनिशी निवडणुकीत उतरा। वसई विरार दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक। गोगावलेंनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा घातली। पूजेसाठी गुवाहाटीच्या बगलामुखीमधून महाराज आणले। वसंत मोरे यांचा गंभीर आरोप। शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष काम करत नाही तिथे त्वरित पर्याय शोधा। 30 जून पर्यंत संबंधित पर्यायासह पुन्हा अहवाल सादर करा। मनसेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत राज ठाकरेंचे आदेश। सुधाकर वडगुजर यांचा उद्या भाजपात प्रवेश। सूत्रांची माहिती। मात्र सुधाकर वडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार हिरेंचा विरोध कायम। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटले असं बोलून गैरसमज पसरवू नका, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। तर अधिकृत भेटण्याची जागा मंत्रालय किंवा वर्षा बंगला। त्यावेळी ताजलँड एंडच्या लॉबीमध्ये अनेक बिल्डर उपस्थित होते, राऊतांचा दावा। राजकोट किल्ल्यावरील चबुतरा परिसर 1 महिन्यात खचला। मालवणच्या आमदारांनी समुद्रात उडी मारून प्रायश्चित्त करावं। प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येत आहे, संजय राऊतांची टीका।